पगडी आहे, गांधी टोप आणि आशीर्वाद हाताची मोठी पण मिळते। 4 साइजेसमध्ये याच्यात 1500 रुपये जोडीपासून पुढे आहेत ते साधारण 15,000 रुपये जोडीपर्यंत कापडाची धडण मिळतील तुम्हाला। ओके। फोल्डेबल धडण 2 फूट आहे आणि डेकोरेशनसाठी आपण वापरतो। आता कृष्ण जन्माष्टमी पण येते प्रकारचे चेहरे आहेत। नमस्कार, आज आपण कीर्ती कलेक्शन या शॉपला भेट दिलेली आहे। हे शॉप आहे पुण्यातील महात्मा फुले मेट्रो मंडई स्टेशन पासून वॉकिंग डिस्टन्सवर तुळशीबाग राम मंदिरामध्ये। इथे तुम्हाला गौरीसाठी लागणारे सर्व साहित्य, मुखवटे, पितळी मुखवटे, पंचधातूचे मुखवटे, याच प्रकारे फायबरचे मुखवटे आणि सर्व व्हरायटी एकाच छताखाली खरेदी करता येणार आहे। यामध्ये तुम्हाला मुखवटे फॉर्मिंग सुद्धा करून मिळतात किंवा रिपेंटिंग करून सुद्धा मिळणार आहे। तर लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची आणि व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, जास्तीत जास्त फॅमिली मेंबर्सला शेअर पण करायचा आहे। फुल बॉडी जर आपण घेतली साधारण 10,000 रुपये जोडीपासून आहे ते साधारण 55,000 रुपये जोडीपर्यंत आपल्याला। याच्यामध्ये पण साइजेस आहेत, छोटा साइज आहे, मध्यम साइज आहे, मोठ्या साइजचे पण आहेत। याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला मिळते। ओके, म्हणजे काहींना फक्त धड हवं असतं तर आपण ते सुद्धा करतो। हाफ धड जे आहेत ते सुद्धा करतो। यामध्ये साईज सगळी फायबरचीच येते का? हे सगळे फायबर आहेत। याच्याबरोबर तुम्हाला जे मेटलची जे धड पाहिजे असते तर हे मेटल पण आहे। ओके, हे धड आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे। फायबरचं जे आहेत ते सुद्धा आपल्या हे मेटल आहे। ओके, फायबरचं लहान कसं चालू होतं सर? फायबरची लहान धड जी आहे ती साधारण 5,000 रुपये जोडीपासून आहे। ओके, 5,000 जोडीपासून साधारण 15,000 रुपये जोडीपर्यंत तुम्हाला मिळतील। त्याच्यामध्ये जाड पाहिजे असतील अजून जाड पण मिळतील। मेटल म्हणजे हे लोखंड असेल का? नाही, हे व्हाईट मेटल आहे। व्हाईट मेटलचे समई वगैरे आपण जे वापरतो ओके त्यापैकी बनलेलं मेटल आहे। त्याच्यावरती जो आहे हा पॉलियुरेथिन कोट आहे। तो जो आहे लाल आणि हिरवा अशा कलरमध्ये तुम्हाला मिळेल। जे सौभाग्याचं वाण म्हणून आपण समजतो ते जे रंग आहेत ते याच्यामध्ये वापरलेले असतात। हा जो पेंट आहे एक प्रकारे आपण म्हटलं पेंट, तर हा पेंट 15 ते 20 वर्ष जात नाही। ओके, याच क्वालिटीचा पेंट आपण फायबरच्या धडांवरती सुद्धा जे आहे तो वापरलेला। ओके, त्यामुळं ह्या पेंटची प्युअर गॅरंटी राहणार आहे आपल्याला आणि याला गंज येणार नाहीये। कारण की मी ते विचारलं मेटल म्हणजे काय, तर लोखंड गंज येणार नाहीये, बिनधास्त। हे व्हाईट मेटल आहे। लोखंड गंजतं, लोखंड हे नाहीये, त्यामुळे व्हाईट मेटल असल्यामुळे गंज नाही आणि शास्त्राप्रमाणे वापरायला काहीच प्रॉब्लेम नाही। ओके, आता इथं आपण बघत आहोत मुखवटे आहेत गौराईचे। तर या मुखवट्यांमध्ये कोणकोणती व्हरायटी असणार, म्हणजे पॅटर्नमध्ये आपल्याकडे जर पाहायला गेलं तर पेण गावातले जे मुखवटे आहेत, आपलं कोकणातलं पेण गाव आहे, हे पेण गावातले मुखवटे आहेत। त्याच्यामध्ये सगळे साइजेस मिळतील तुम्हाला, लहान आहे, मध्यम आहे, मोठा आहे, ते सगळे साइजेस मिळतील। याच्यामध्ये तुम्हाला ग्लॉसी फिनिश पण मिळेल, मॅट फिनिश पण मिळेल। यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय येते सर? ही स्टार्टिंग प्राइस आहे साधारण 3,000 रुपये जोडी। ओके, 3,000 रुपये जोडीपासून मुखवटे तुम्हाला जे साधारण 8,000 रुपये जोडीपर्यंत आहे। ओके, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर अमरावती मुखवटे पाहिजे असतील तर अमरावती ओरिजिनल ॲज वेल एज कॉपीड पीस पण आजकाल बाजारामध्ये वापरले जात आहेत, बनवले जात आहेत, विकले जात आहेत। त्याच्यापैकी साधे जर मुखवटे घेतले तेही तुम्हाला 3,000 रुपये जोडीपासून आहेत। अमरावती मुखवटा जर घेतला तर कमीत कमी 5,000 रुपये जोडी आहे। 5,000 जोडीपासून तुम्हाला तो 25,000 जोडीपर्यंत मिळेल मुखवटा। ओके, जेणेकरून त्यातले डोळे वगैरे जे आहेत किंवा त्यांचं पेंटिंग जे केलेलं असते तर सर्वांग सुंदर जशी जिवंत गौरी आहे आपल्यासमोर उभी असं आपल्याला बघायला मिळेल। खळीची काही जण म्हणतात याला, खळीचं अमरावतीच्या मुखवट्यांमध्ये तुम्हाला बाकी पण पॅटर्न आहेत की जे नुसती खळीची नाही, 2-3 अजून जे वेगळे वेगळे पॅटर्न आहेत की जसं की हा आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पितळी मुखवटे पण मिळतील, पंचधातूचे मुखवटे पण मिळतील। पितळी मुखवट्यांमध्ये जे आहेत साधारण 3.5-4 इंच साईज पासून पुढे आहेत। पितळमध्ये ॲज वेल एज तुम्हाला पंचधातूचे मुखवटे सुद्धा आपल्याकडे बनवून मिळतात। काही मुखवटे रेडी पण असतात,
ते पण तुम्हाला मिळतील. पंचधातूच्या मुखोट्यांमध्ये तुम्हाला अमरावतीचा जो मुखोटा आहे तो मुखोटा सुद्धा तुम्हाला मिळेल. अमरावती पॅटर्न जो आहे तो पण पॅटर्न तुम्हाला मिळेल. तसेच या मुखोट्यांवरती गोल्ड फॉर्मिंग वगैरे जे केलेलं आहे की जे पूर्णतः अशा प्रकारचं आहे. ओके, हे गोल्ड फॉर्मिंग केलेलं आहे या मुखोट्यावरती. आणि हा पेंट केलेला मुखोटा याच्यानंतर आहे. आता हा थोडा मोठा साईज आहे. गोल्ड फॉर्मिंग केलेला आहे आणि त्याच्यावरती हा पेंट केलेला आहे आपण. ओके, यामध्ये गोल्ड फॉर्मिंगचा फायदा असा होतो की आपल्याला हे जे शाईन आहे ते कधीच जाणार नाही, कारण सोनंच आहे. ओके, पितळेला जसं थोडंसं काळं पडतं की आता हे इथे पितळेचे मुकुट आहेत. हे तिन्ही पितळेचे मुकुट आहेत. हे थोडेसे आपल्याला मेंटेनन्स असतो, घासायला लागतात. तसं यांना काहीच नाही. किंवा पंचधातूचा मुखोटा तुम्ही जर घेतला तर तोही काळा पडत नाही. ओके, तो पण असं गोल्ड सारखा, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी गोल्ड असतं. जेव्हा मुखोटा बनवतो आपण त्यावेळेस आपल्या स्वतःच्या फाउंड्रीत बनतं. जसं काही आरतीताईंनी माझे व्हिडिओ टाकलेलेच आहेत. आधी आपल्या फाउंड्रीतले बनवतानाचे व्हिडिओ जे आहेत ते त्यांच्याजवळ आहेत. तुम्ही तेही जे आहेत स्क्रोल अप करून तुम्ही बघू शकता. आता सर खूप जण मला विचारतात की पितळी मुखवटे आहेत त्यांची प्राइस कशी असते, ते कशी डिपेंड राहते? मुखवटे साधारण 6,000 रुपये जोडीपासून आहे. 6,000 1.5 लाख रुपये जोडीपर्यंत आपल्याकडे मुखवट्यांची रेंज आहे. आता यामध्ये मी तुम्हाला साईज जर सांगितले तर तुम्हाला कॅमेरामध्ये समजणार नाही ना, त्याचं वजन कळणार. यासाठी तुम्ही शॉपला भेट दिलं तर तुम्हाला अजून सोयीस्कर जाईल. पंचधातूचा मुखवटा सगळ्यात महत्वाचा म्हणजे कुठेही मिळत नाही. आपल्या स्वतःचा कारखाना असल्यामुळे अगदीच आपल्या कारखान्यात समोरासमोर बनवून दिला जातो. आणि यामध्ये तुम्हाला मुखवट्यांसोबतच बाकी मूर्ती सुद्धा देवी देवतांच्या उपलब्ध राहणार आहे. आता हे जे आहेत ह्या ज्या गौराई आहेत, यशस्थ ब्राह्मण समाजामध्ये आपल्या जे आहेत ही श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी ही बसते. ओके, एक ज्येष्ठा गौर म्हणून तिला म्हटलं जातं. तांब्याचा तांब्या आणि त्याच्यावरती हे पेंटिंग केलेलं आहे. एक जी आहे पहिल्या शुक्रवारी बसते आणि दुसरी जी आहे आपले गौरी आव्हानाच्या वेळेस बसते. हे अशा प्रकारचे तुम्हाला तुमच्या घरी जर काही पेंटिंग करून हवे असतील तर असे पेंटिंग सुद्धा आपण करून देतो. गौराई, ज्येष्ठ गौरी हे रेग्युलर काम आहे. याच्यामध्ये सुंदर काम असलेले सुद्धा तुम्हाला मिळतील. ज्येष्ठ गौरे हा चेहरा अजून सुंदर रंगवलेला आहे आपण. तुम्ही जर कम्पेअर केलात एकदम फरक आहे दोन मध्ये. त्याच्यामध्ये 2 साईजेस आपण बनवतो. ओके, त्याच्यामध्ये कोरीव पण मिळतील तुम्हाला. नक्षीकाम केलेले जे आहेत ते ज्येष्ठ गौर आहेत. याच नक्षीकाम केलेल्या गौरीवरती पेंटिंग सुद्धा केलेले आहे. ओके, खूप काही प्रकार जसे गिरायकांची मागणी किंवा गिरायकांना जसं पाहिजे आहे तसं आपण बनवून देतो. इन हाऊस प्रोडक्शन आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. जसं मुखोटे आहेत, हा फायबरचा मुखोटा आहे. ओके, वजनाला लाईट वेट असतो. मेंटेनन्सच्या दृष्टिकोनातनं किंवा हँडलिंगच्या दृष्टिकोनातनं सोपा आहे. ह्याचा पेंटसुद्धा जो आहे तो जात नाही. 10 ते 15 वर्ष पेंट हा टिकणार आहे. ओके, वॉशेबल असतो सर हा पेंट? पूर्ण वॉशेबल आहे. अख्खा मुखोटा सुद्धा तुम्ही पाण्यात विसर्जित करून परत जो आहे तुम्ही जागेवर ठेवू शकता. पुसताना फक्त आपल्या कोरड्या कापडाने पुसून जागेवर ठेवून टाकायचं. ओके, टोटली वॉशेबल मुखोटा. आपल्या गौरीची जी बालक आहेत, बाळं जी आहेत त्यांचे मुखोटे सुद्धा तुम्हाला मिळतील. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 साईजेस आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे बनवलेले मुखोटे आहेत. पगडी आहे, गांधी टोपी आहे, फेटा आहे. हे मुलीचे वेगवेगळे चेहरे तुम्हाला मिळतील. त्याच्यामध्ये साईजेस आहेत तुम्हाला. हा मध्यम साईज आहे, हा मोठा साईज आहे. अमरावतीचे जे मुखोटे असतात मोठ्या साईजचे जे बाळं आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळतील. पितळेचे मुखोटे, पंचधातूचे बाळांचे मुखोटे हेही तुम्हाला आपल्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये साधारण लहानमध्ये काय स्टार्टिंग प्राइस होते सर? 800 रुपये जोडीपासून तुम्हाला हे मुखोटे मिळतील. असे घेतले बाळांचे तर मुखोटे ते साधारण 3000 रुपये जोडीपर्यंत जातात. ओके, पितळी मुखोटे तुम्ही इथं येऊन बघा आणि त्या पद्धतीने खरेदी करा. यानंतर या सेक्शनमध्ये तुम्हाला सगळे दिवे, देवी देवता, पूजेसाठी लागणारं साहित्य, स्वयंपाकघरामध्ये लागणारी भांडी आणि इकडे पण सगळे देवी देवता सगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत. नसतील तर आपण अवेलेबल करून देतो. यासोबतच इकडे आपले काही गौराईचे मुखवटे आहेत. आणि इथे गणपतीच्या ज्या मूर्त्या असतात, ओके, त्या सगळ्या प्रकारच्या मूर्त्या ज्या आहेत साधारण 2 फुटापर्यंत 2.5 फुटापर्यंतची मूर्ती आपल्याजवळ रेडी आहेत. ही मोठी मूर्ती आहे.
उत्सव मूर्ती म्हणून वापरली जाते. ओके. गणपतीच्या दिवसांमध्ये तर तुम्हाला गणेश उत्सव जो पाहुणा आपला गणपती असतो त्यासाठी वापरले जाणारे. त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण 6-7 इंचापासून सगळे साईजेस मिळतील, 2 ते 2.5 फुटापर्यंत. जसे की इथे मूर्ती आहेतच. 12 इंचाची मूर्ती आहे. भरीव पण असणार आहे. तुम्हाला भरीव हवी तर भरीव पण आहे. भरीव मूर्त्या पाहिजे तर तुम्हाला भरीव मूर्त्या सुद्धा आपल्याकडे बनवून मिळतील. आता इथे एकदम जुन्या पद्धतीचा मुखवटा आहे. हा गौराईचा मुखवटा बघा, आणि हे ट्रेंडिंग मुखवटे. असे भरपूर पॅटर्न तुम्हाला इथे आले की बघायला मिळणार आहे. सगळ्यात महत्वाचा हा भाग आहे गौरी बॉडी. गौरी बॉडीचे साइजेस फायबरचे मटेरियलचे बनलेले आहेत. हे फायबरची बाळं आहेत. आशीर्वाद हाताची फायबरची बाळं आहेत. सरळ हाताची आहेत आणि आशीर्वाद हाताची मोठी पण मिळतील. यामध्ये काय स्टार्टिंग? याच्यामध्ये तुम्हाला वस्त्रांसहित मिळतील, विदाऊट वस्त्र सुद्धा मिळतील तुम्हाला. हे जे आहेत 5,500 रुपये जोडीपासून पुढे आहेत. फक्त वस्त्र हवे असतील तर आपले तर अवेलेबल आहेत सर, म्हणजे कोणाच्या घरी अगोदर आहेत. पण ती वस्त्र जी आहेत ती यांना जातील अशा हिशोबाने आहे. पहिले जर असतील तर येताना घेऊन या, म्हणजे तुम्हाला इथं आल्यावर अंदाज येईल. आपल्याला घालून बघता येतील आणि निवडून घेऊन जाता येतील. कापडी हात सुद्धा आपल्या इथं अवेलेबल आहे. कापडाची धडक, कापडाचे सुट्टे हात, हे बाळांचे हात आहेत. तसेच कापडांची धडांचे सगळे साइजेस आहेत. गौरीचे सुट्टे हात आहेत. यामध्ये सुट्ट्या बोटांमध्ये सुद्धा मिळेल तुम्हाला. कापडाची धडं तुम्हाला जी आहेत 4 साइजेसमध्ये उपलब्ध आहेत. 4 साइजेसमध्ये याच्यात 1,500 रुपये जोडीपासून पुढे आहेत. ते साधारण 15,000 रुपये जोडीपर्यंत कापडाची धडं मिळतील तुम्हाला. ओके. फोल्डेबल धडं आहेत आपल्याजवळ. हात फोल्ड होऊ शकतो. सरळ हात आहे. सरळ हातामध्ये सुद्धा हात फोल्ड करता येतील अशा प्रकारचे आपल्याजवळ कापडाची धडं उपलब्ध आहेत. ओके. हे सरळ हात आहेत. आशीर्वाद हात आहे. गौरीचे सुट्टे हात आहेत. यानंतर आपण इथे कोथळ्यांचे जे प्रकार आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील. बाळांचे कोथळे आहेत. स्टेनलेस स्टीलमध्ये आहेत, पितळेमध्ये आहेत, ॲज वेल ॲज पंचधातूच्या पत्र्यामध्ये सुद्धा आपल्याला बनवून देता येतात. ओके. ते पण बनवून दिलेले आहेत. हे साधारण 15 इंच आहे, 2 फूट आहे आणि पूर्ण पितळी आहे. पूर्ण पितळी. हे पूर्ण पितळी आहे. ओके. तसेच तुम्हाला हे स्टेनलेस स्टीलचे बनलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्व साइजेस आहेत. बाळांचे आहेत. गौरीचे 3ही साइजेस उपलब्ध आहेत रेडीमध्ये. आणि आपले हे स्टँड आहे. हे गौरीचे स्टँड आहेत, ते सुद्धा तुम्हाला मिळतील. असे येतात ते. यामध्ये लहान बाळांचे आहेत किंवा गौराई तुम्हाला ज्या साईजमध्ये हवी त्या साईजमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. याचसमोर आपल्या गौरीच्यासाठी डेकोरेशनसाठी तुम्हाला पितळेची खेळ भांडी वगैरे जर पाहिजे असतील तर त्याच्यामध्येही सगळे साइजेस उपलब्ध आहेत. यामध्ये काय 3,000 रुपयापासून आहेत ते साधारण 18,000 रुपयेपर्यंत आपल्याकडे भातुकलीचा सेट जो आहे तो तुम्हाला मिळेल. डेकोरेशनसाठी आपण वापरतो. आता कृष्ण जन्माष्टमी पण येते तर खूप जण त्याच्यासाठी तुम्हाला लड्डू गोपाल किंवा बाळकृष्ण त्याच्यासाठी लागणारे पाळणे, पितळेचे पाळणे जे आहेत ते मिळतील तुम्हाला. लड्डू गोपालमध्ये तुम्हाला मोठ्या साईजपर्यंत आहे. अगदी छोटा 1 इंचापासून तुम्हाला साधारण 9-10 इंचापर्यंत बाळकृष्ण जो आहे तो आपल्याजवळ उपलब्ध आहे. आणि याला लागणारे पितळी पाळणे सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळते. आता अमरावतीमध्ये हे 2 नवीन पॅटर्न आलेले आहेत. काय सर फरक असणार आहे रेग्युलर ह्याच्यामध्ये? हा खळीचा मुखवटा जसा असतो तशा टाईपचा आहे, पण ह्याला खळी नाही आहे. हा खळीचा मुखवटा आहे आणि ते विदाऊट खळी. त्याच्यामध्ये साईजेस आहेत. सुंदर चेहरा आहे. हा एक सुंदर चेहरा आहे. हे 2 चेहरे एकदम छान आहे. अजून यावर्षी लॉन्च केलेले आहेत. अमरावतीमध्ये आपल्याकडे हे नवीन मुखवटे आलेले आहेत. या व्यतिरिक्त आपल्या शॉपमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर वेगवेगळ्या दिवे, लांबण दिवे, समयांचे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळणार आहे. अगदी लहान साईज पासून मोठ्या साईज पर्यंत वेगवेगळे कार्विंग केलेले दिवे अवेलेबल आहेत ज्या वेगवेगळ्या पूजांसाठी वापरले जातात. याच प्रकारे आपल्याकडे लांबण दिव्यांमधली पण व्हरायटी बघायला मिळणार आहे. वॉल डेकोरेशनसाठी लागणारे जे आपल्याकडे व्हरायटी आहे ती सुद्धा उपलब्ध आहे. यासोबतच तुम्हाला देवी देवतांच्या मूर्त्यांसोबतच महापुरुषांच्या मूर्त्या अगदी लहान साईज पासून मोठ्या साईज पर्यंत अवेलेबल राहणार आहे.
आपल्या इथं तुम्हाला चांदीचे, पितळ्याचे, तांब्याचे, पंचधातूचे असे सर्व प्रकारच्या मूर्त्या बनवूनही मिळतात। या मूर्त्या तुम्हाला तुम्ही दिलेल्या फोटोवरून, काही वेळेस असं असतं की आपल्याकडे फक्त फोटो असतात आणि सेम तशा मूर्त्या बनवून घ्यायच्या असतात, तरी सुद्धा आपण सेम तशाच्या तशा मूर्त्या बनवूनही देतो। येणाऱ्या जन्माष्टमीसाठी, कृष्ण जन्माष्टमीसाठी पितळी आपल्याकडे पाळणे आलेले आहेत, चौरंग आलेले आहेत, जे तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये अवेलेबल राहणार आहे। घर डेकोरेशनसाठी लागणारे वेगवेगळी पितळी वस्तू सुद्धा आपल्याकडे आहेत, भांडी आहेत, लहान मुलांची खेळणी आहेत आणि भरपूर व्हरायटी तुम्हाला एकाच छताखाली बघायला मिळणार आहे। तर एकदा काय करायचं, आपल्या शॉपला भेट द्यायचंय। नक्की आपलं शॉप आहे कुठं, तर आपलं शॉप आहे महात्मा फुले मंडई या स्टेशन पाशी, म्हणजे मेट्रो स्टेशन आहे महात्मा फुले मंडईचं, तिथून वॉकिंग डिस्टन्सवर आपली जी तुळशीबाग आहे, तुळशीबाग मधील राम मंदिरामध्ये आपल्याकडे दोन्हीकडून रस्ता आहे। तुम्हाला राम मंदिरातून आतूनही येता येतं आणि बाहेरूनही येता येतं। असं सुंदर सुंदर व्हरायटी खरेदी करण्यासाठी नक्की एकदा आपल्या शॉपला भेट द्या।